स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर वटपौर्णिमा जी आहे 2026ची ती येणार आहे 29 जून या दिवशी, वार आहे सोमवार। पौर्णिमा तिथी जो आहे तो 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरुवात होणार आहे, तर 30 जून रोजी पहाटे 5:26 हा चालणार आहे। त्यामुळे 29 तारखेला संपूर्ण दिवस वटपौर्णिमेचे पूजन करायला चालेल। पूजेसाठी योग्य वेळ जी असते ती म्हणजे त्या दिवशी राहणार आहे साधारणपणे सकाळी 5:30 तर संध्याकाळी 7:15 आणि विशेष टाळावायचा राहू काळ जो आहे पूजेचा टाळण्यासाठी वेळ जो आहे तो 7:40 पासून 9:20 या दरम्यान पूजा करायची नाही। विशेष शुभ मुहूर्त जे म्हणतो आपण ते तुम्हाला सांगणार आहे आणि अभिजित मुहूर्त पण बघा। तर सकाळी 5:30 पासून 7:40 हा शुभ मुहूर्त आहे। त्यानंतर 9:20 पासून तर 12:15 हा देखील शुभ मुहूर्त आहे। आणि अभिजित मुहूर्त कोणता आहे बघा, दुपारी 12:15 पासून तर 1:10 शुभ मुहूर्त दुपारी 1:10 पासून तर संध्याकाळी 7:15 पौर्णिमेची पूजा जी असते ती तुम्ही वडाच्या झाडाचीच करा असं अवश्य तुम्हाला सांगेल। फांदी तर आपल्याला आणायचीच नाही, फांदी तोडू नका, कुणीही फांदीची पूजा करू नका आणि तोडत असतील त्यांना सुद्धा तोडू नका देऊ, कारण ती पूजा व्यर्थ ठरत असते। आपण स्वतः हा नियम पाळला तर पाळलं जातं, म्हणून आपल्यापासून आपण सुरुवात करायची। आपण वडाच्या झाडाचीच पूजा करायची आहे। अगदी बघा नर्सरीमध्ये वडाचं झाडाचं छोटंसं रोपटं मिळतं, ते तुम्ही आणून पूजा करू शकता। बघा आपल्याला पूजा करत असताना अगदी बघा आपल्या घरातल्या घरात जर तुम्हाला वर्किंग असणार, ड्युटीवर नोकरीला जायचंय, कुठेतरी बाहेर सकाळी लवकर जायचं असेल तर रात्री तुम्ही अशा पद्धतीने वडाचं झाड जे असतं एक पाट किंवा एखादी स्टूल घ्या, त्यावरती ठेवा, अशा कुंडीमध्ये ठेवा आणि तिथे तुम्ही पूजा करा तुमच्या घरात। रात्री आपण पूजा मांडून ठेवली तरी सुद्धा चालेल, साहित्य वगैरे ते रात्री काढून ठेवा। सकाळी लवकरात लवकर अगदी 5 मिनिटात ही पूजा करून तुम्ही निघून जाऊ शकता ड्युटीवर, ठीक आहे। दिवसभर तुम्ही पूजा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवू शकतात आणि जमलंच तर घरी असणार तुम्ही हाऊसवाईफ असणार तर बाहेर पूजेला जा। आता हे ओटीचं सामान जे असतं ते आपल्याला ओटी भरायची असते, या ओटीच्या सामानाचं काय करावं हे सुद्धा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो, ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। काही सेवा ज्या असतात पण फेऱ्या मारत असताना सुद्धा काही सेवा ज्या असतात त्या कराव्या लागतात, तर त्या नक्कीच आपण पुढे बघणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला सांगेल, तुम्हाला जर मासिक धर्म किंवा विटाळ असेल, सुतक असेल तर पूजेला चालणार नाही। बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो। तसेच गर्भवती महिला ज्या असतील त्यांना पूजेला चालतं का ताई, तर पूजा करायला त्यांना चालणार नाही। 6व्या महिन्यापर्यंत साधी आपली हळदी कुंकू वाहून पूजा करावी आणि नमस्कार करावा, फेऱ्या मारू नका। पण वटसावित्रीची जी पूजा असते ती आपल्या सौभाग्यासाठी असते, म्हणून हळदी कुंकू आपण वाहून घ्यायचं आणि दुरून नमस्कार केला तरी सुद्धा चालेल। भाव आपला खूप महत्त्वाचा आहे, या पद्धतीने तुम्ही करा। विदेशामध्ये बाहेर गावी कोणी असेल तर त्यांना वडाचं झाड मिळणार नाही किंवा रोपटं मिळणार नाही, तर त्यांनी रांगोळी काढा किंवा एखादी पेपर प्रिंट असेल तो काढा आणि त्याची पूजा केली अगदी तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही, या पद्धतीने करू शकतात। तर आपल्या पूजेला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करत असताना उजव्या हातात थोडं पाणी, हळदी कुंकू आणि अक्षता टाकाव्यात। एक फूल आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण संकल्प करत असताना जो मंत्र दिलेला आहे तो म्हणावा। मम सहकुटुंबस्य आयुरारोग्य ऐश्वर्य समृद्ध्यर्थ अखंड सौभाग्य प्राप्त्यर्थ पती पत्नीमधील प्रेम सौख्य व कुटुंब कल्याणार्थ श्री वटवृक्ष पूजनम करिष्ये आणि पाणी तामणात सोडावं। हे पाणी तुळशी सोडून इतर झाडांना टाकावं। या पद्धतीने संकल्प करावा। त्यानंतर तुम्हाला बघा सामग्री जी असते ती काय लागणार आहे ते आपण बघूयात। ताट, पळी पेला, पाणी, घंटा, हळदी कुंकू, अक्षदा, अष्टगंध, अत्तर, विडा, तेलाचा आणि तुपाचा दिवा। तुपाचा दिवा आरती करायला घेऊ शकतो। काडवाती घ्यायच्या आणि धागा आपल्याला लागणार आहे 7 फेऱ्या मारण्यासाठी। विडा जो असतो तो म्हणजे 2 पानं, जोडपानं आणि एक सुपारी, गणपती स्वरूपात आपण मांडणार आहे म्हणून। काडवाती पण आपल्याला घ्यायचे। नैवेद्यासाठी आंबा, दूध साखर पण घेऊ शकतो किंवा मग तुम्हाला जर आंबा ठेवायचा असेल आंबा पण चालेल। कापसाची वस्त्र, जानवे जोड, ओटीचे साहित्य, अगरबत्ती आणि माचीस। आता ओटीचे साहित्य आपण ओटी जी ठेवत असतो त्यामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा ताटात आपण घेतलं तरी सुद्धा चालेल। ओटी भरण्यासाठी खण, नारळ किंवा आंबा
या पद्धतीने आपण घेऊ शकतो. एक सुपारी, एक नाणं, तांदूळ किंवा गहू आपल्याला घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने ओटीचं सामान सुद्धा आपल्याला सोबत न्यायचं आहे. 5 सुवासिनींसाठी 5 आंबे सुद्धा वेगळे घ्यायचे आहेत. फुलं, फुलहार असेल ते सुद्धा आपण घेऊ शकतो. तुम्हाला जर घरात पूजा मांडायची असेल तर घरात आपल्याला चौरंग लागेल. चौरंगच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. वटवृक्ष लागणार आहे, छोटंसं रोपटं, आणि त्या पद्धतीने आपण पूजा मांडू शकतो. तर बघा आता आपण पूजेला सुरुवात करूया. तुम्हाला सामग्री दाखवली त्या पद्धतीने आपण सामान जवळ घेऊन घ्यायचं, म्हणजे ताटामध्ये ठेवायचं ते सामान. त्या व्यतिरिक्त बघा तुम्हाला सांगेल, आपण सुपारी जी असते, विडा, तो आपण न्यायचा आहे तिथे. आणि घरात जर आपण पूजा करणार आहात आपल्या घरी, तर इथे गणपती बाप्पा ठेवलेत आपण पूजेला तरी सुद्धा चालेल. ही जी पूजाची बकेट मी ठेवलेली आहे, म्हणजे ही परडी जी ठेवलेली आहे, तर ती मध्यभागी ठेवा आपल्या घरात ठेवताना, कारण आपल्याला फेऱ्या मारायच्या असतात. आता मी तुम्हाला दाखवते म्हणून इकडे भिंत आहे, आपल्याला फेऱ्या मारता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही घरात जर पूजा केली तर या पद्धतीने तुम्ही आपल्या घराच्या मध्यभागी ठेवा, जेणेकरून आपल्याला फेऱ्या मारता येतील. या पद्धतीने ठेवा. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आणि आपला दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेतलेला आहे. इथे मी दिव्याची पूजा करून घेऊ. आपण व्हायचं आहे, कुठलीही पूजा करत असताना दिव्याची पूजा आपण करत असतो. या पद्धतीने करा. फुलं आपण अर्पण करूयात दिव्याला. आता इथे विड्याची पानं ठेवलेली, जोड पानं, त्यावरती थोडे तांदूळ टाकू, हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि नंतर आता गणपती बाप्पा किंवा मग जी सुपारी असते गणपती स्वरूप आपण घेतलेली, त्या सुपारीचा अभिषेक करायचा आहे. किंवा गणपती बाप्पा जर असतील तर गणपती बाप्पांचा अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राने आपण अभिषेक करावा. तुम्हाला दिसत असेल तर बरं, नाही तर हातात घेते. तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र 11 वेळा पाणी टाका. आपल्याला दूध टाकायचं आहे किंवा आपण दुधाची अशी धार सुद्धा लावू शकतो. खाली ठेवायची डिश तरी चालेल. मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी बघते. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. नंतर आपल्याला चांगलं पाणी टाकायचं आहे. परत चांगल्या पाण्याने अभिषेक करायचा. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. जर गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. पण आपण बघा, वटपौर्णिमेची पूजा करत असताना तिथे घाई असते आणि आपल्याला होत नाही एवढ्या लवकर मंत्र स्तोत्र. मग आपण ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल. इथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करूया. गणपती बाप्पांचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू या पद्धतीने आपण वाहायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहूयात. लाल फूल असलं तर आवर्जून लाल फूल आपण वाहू शकतो. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांना जानवं जे आहे जानवं अर्पण करायचं आहे. त्यानंतर वश्यमाळ जी आहे बघा, कापसाची माळ असते, ती पण आपण अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर आपण नैवेद्य ठेवूयात. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो आपण गणपती बाप्पांना इथे ठेवूयात. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान ठेवू नका, हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. आता गणपती बाप्पांची इथे पूजा झाली, त्यांचा नमस्कार करूया. गणपती बाप्पांना आराधना करूयात की माझी पूजा जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू द्यात असं सांगावं. आपण बघा, ही पूजा करत असताना वडाच्या झाडाची पूजा करतो, तिथे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची या पद्धतीने पूजा करायची. आता आपण वडाच्या झाडाची पूजेला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना आपल्याला नामस्मरण करायचं आहे. कुठलाही एक मंत्र आपण नामस्मरण करू शकतो किंवा पुढे पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा ते तुम्हाला देते. आणि तसेच आपण सावित्री माताला हात जोडून प्रार्थना करावी आणि पूजेला सुरुवात करायची. तो सुद्धा मंत्र इथे देत आहे. स्क्रीनवर मंत्र दिलेले ते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. त्यानंतर आपल्याला दूध जे असतं दूध अर्पण करायचं आहे. आता वडाच्या झाडाचा आपण अभिषेक वगैरे ह्या गोष्टी नाही करू शकत, पण आपल्याला म्हणजे दूध आणि पाणी जे असतं ते आपण अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे. आपण मंत्र स्तोत्र जे असतात ते म्हणू शकतो. कुठले म्हणावे ते मी नंतर तुम्हाला सांगते. या पद्धतीने करा. थोडं अत्तर असेल तर अत्तर सुद्धा आपण वडाच्या झाडाला लावू शकतो. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा आपण वाहूयात. फूल वाहायचं आहे.
वश्रमाळ, जानवं असेल, जानवं सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे. आठवण नाही मला, आता अर्पण केल्या. त्यानंतर बघा आपल्याला धूप, दीप आणि वडाच्या झाडाला आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. इथे आपण वडाच्या झाडाला आंब्याचा नैवेद्य दाखवूया. इथे ठेवला तरीही चालेल आणि इथे ठेवला तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. या पद्धतीने करा. आता बघा आपल्याला वडाच्या झाडाची पूजा झाली, आंब्याचा नैवेद्य आपण इथे दाखवलेला आहे. त्यानंतर आपल्याला ओटी सुद्धा भरायची असते. वडाच्या झाडाजवळ आपण ओटी भरत असतो. तर ती कशा पद्धतीने भरायची ते तुम्हाला जे सामान मी ओटीचं सांगितलेलं होतं ते तुम्ही ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त त्यामध्ये अजून तुम्हाला शृंगाराच्या काही वस्तू ठेवायच्या असतील त्या तुम्ही ठेवू शकतात. या पद्धतीने ओटीचं जे सामान राहील ते आपण ओटी भरूयात. आता तर जे ओटी असेल बघा, ही ओटीची जी पुडी आहे ही सुद्धा यामध्ये ठेवायची आहे. आणि ही जी ओटी आहे ही आपण इथे अर्पण करायची. त्याआधी आपल्याला ओटीमध्ये तुम्ही बघा, तुमचं जर पहिली वट पौर्णिमा असेल तर तुम्ही नारळ सुद्धा, श्रीफळ यामध्ये ठेवू शकतात. श्रीफळ, आंबा या पद्धतीने ठेवू शकतात. तर इथे आपण हळदी कुंकू लावूयात. आंब्याला सुपारी, अक्षदा असतात त्यांना, ओटीचं सामान जे असेल, इथे शृंगाराच्या वस्तू तुम्ही ज्या असतील त्या ठेवू शकतात. आणि ही ओटी जी आहे ती आपण इथे अर्पण करूया. या पद्धतीने ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती, धूप, दीप दाखवायचा आहे. ओवाळून घ्यायचंय तुपाच्या निरंजनाने. त्यानंतर धूप, दीप दाखवायचा आहे. बघा आपण आरती करायच्या आधी वडाच्या झाडाची आरती सुद्धा असते, कथा असते. तर ते करायच्या आधी आपल्याला जो रीड असतो तो, आणि हा आपल्याला वडाच्या झाडाच्या एखादी फांदी असेल तर फांदीलाच आपल्याला बांधायचं हे लक्षात घ्या. तर मी ते बांधते आता. बघा हा जो धागा आहे हा आपल्याला 7 वेळा गुंडाळायचा आहे. आता इथे मला गुंडाळायला किंवा इथे जागा नसल्यामुळे मी अशाच पद्धतीने बांधून घेते. 1 2 3 या पद्धतीने आपण 7 वेळा फिरवायचा. म्हणजे वडाच्या झाडाला 7 वेळा धागा फिरवून हा जे धागाचं बंडल असेल तर हा इथेच आपल्याला ठेवायचा आहे. किंवा ज्या पारंब्या असतात, गाठ बांधायची, हा धागा फिरवायचा. 7 फेऱ्या झाल्यानंतर हा धागा अखंड तिथल्या तिथे आपण झाडाला खोसून यायचं हे लक्षात घ्या. तर इथे आपण ठेवूयात. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. तर तुपाचं निरांजन जे असेल त्याने आपल्याला आरती करायची. जी आरती तुम्हाला येत असेल ती तुम्ही म्हणू शकतात. अगदी गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर दत्तांची आरती किंवा भगवान श्री हरी विष्णूंची आरती, जी तुम्हाला येईल ती आरती तुम्ही म्हणू शकतात. किंवा वटपौर्णिमेची जर आरती असेल तुमच्याकडे तर ती म्हणा, यूट्यूबला बघा मिळून जाईल. या पद्धतीने आपण आरती करायची आहे. आणि नंतर वडाच्या झाडाला हात लावून नमस्कार करावा आणि आपण तिथे आपली इच्छा जी असते ती तिथे व्यक्त करायची की आपल्या सौभाग्य जे असतं ते अखंड राहू द्या, माझ्या पतीला दीर्घ आयुष्य द्या, 7 जन्म मला हाच पती मिळावा. ही आराधना, उपासना जी असते ती आपण करायची असते. ज्या पद्धतीने सावित्रीने सत्यवानासाठी व्रत केले तेवढे तर माझ्याकडनं कडक होऊ शकत नाही, पण मी तोडके मोडके जे असेल ते व्रत मी केलेले आहे करा असं सांगावं आणि तिथे आराधना करावी, मनातली इच्छा तिथे सांगावी आणि नमस्कार करावा. या पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण वडाच्या झाडाची पूजा करायची. त्या दिवशी पौर्णिमा देखील राहणार आहे आणि सत्यनारायण पूजा सुद्धा आपल्या घरामध्ये आपण करत असतो. तर सत्यनारायण पूजा देखील करायची आहे. आणि आपल्याला सेवा कुठल्या करायच्या, तर बघा त्या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्राचं आपण पठण करू शकतो, विष्णू सहस्रनाम पठण करू शकतो, श्री सूक्त म्हणू शकतो, भगवान श्री हरी विष्णूंचा जो मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र तो सुद्धा आपण म्हणू शकतो. वडाच्या झाडाच्या फेऱ्या मारत असताना अगदी गप्पा मारायच्या नाहीत बायकांसोबत. तर तुम्हाला सांगेल आपण मंत्र स्तोत्र म्हणावेत.
भगवान श्रीहरी विष्णूंचा गायत्री मंत्र जो आहे तो आपण म्हणू शकतो. ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, किंवा महालक्ष्मी मातेचा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विघ्ने विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. कुठलाही मंत्र स्तोत्र म्हणून मन शुद्ध ठेवून आपण क्रिया करायचे. या सेवा ज्या असतात, ज्या सांगितल्या त्या आपण त्या दिवशी करू शकतो. तसेच आपण कथा जी असते ती सुद्धा पठण करू शकतो. कथा नक्कीच पठण करा. तिथे करता आली वडाच्या झाडाखाली तर तिथे करा, नाही शक्य झालं तर आपल्या घरी आपण करू शकतो. की वडाच्या झाडाची आपण जेव्हा पूजा करायला जातो तर तिथे सुवासिनी महिला ज्या असतात त्यांची आपण ओटी भरायची. ओटीमध्ये आंबे जे असतात ते दिले जातात. 5 सुवासिनींच्या ओट्या आपण भराव्यात. तर ही पूजा तुम्ही लगेच उचलली तरीही चालेल, दिवसभर ठेवली तरीही चालेल, संध्याकाळी उचला तरीही चालेल. त्यानंतर आपल्या घरात जर आपण पूजा केली, आपण जर कामाला जात असू तर आपल्या शेजारी पाजारी कुणीतरी असेल तर त्या सुवासिनीची एक तरी ओटी आपण भरावी. जे ओटीचं साहित्य असेल तर ह्या ओटीचे साहित्य जे असेल तर वापरायच्या वस्तू आपण वापरू शकतो. ओटीमधल्या खायच्या ज्या वस्तू असतात त्या आपण खाण्यासाठी वापरू शकतो. इथे जर आपल्याला पूजा करायची आपल्या घरामध्ये तर इथे गणपती बाप्पांना तुम्ही विराजमान करा. गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये आपण ठेवून द्यायचे आणि जे फुलं वगैरे असतील ते निर्माल्यात आपण टाकू शकतो. या पद्धतीने करा. आणि झाड जे असेल जर जास्तीचं मोठं असेल तुमच्या घरात वडाचं झाड तर ते एखादी गार्डनमध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा आपल्या शेतात वगैरे अशा पद्धतीने लावू शकता. वृक्षारोपण सुद्धा होत असतं. अशी मान्यता आहे की ज्या पद्धतीने वटवृक्षाचं म्हणजे वाढ होत जाते, त्याला आपण पाणी घालतो आणि ते वाढत जातं, त्या पद्धतीने आपल्या पतींचं आयुष्य सुद्धा दीर्घ आयुष्य ते होत असतात अशी मान्यता आहे. त्यांचं आयुष्य किंवा त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य हे चांगलं राहत असतं. म्हणून आपण वडाच्या झाडाची सेवा करायची आहे. या पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये नक्कीच आपण पूजा करू शकतो. चला, सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. नक्कीच या पद्धतीने पूजा तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकता. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.